श्लोक 7. प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनान दुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. अर्थ: असुरी संपत्तीची लोक धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माचे ठिकाणी निवृत्ती जाणत नाहीत. त्यांच्यात पवित्रता, सदाचार, सत्व यापैकी काहीच नसते. विवरण: आसुरी वृत्तीच्या लोकांना सुसंस्काराअभावी प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे काय याचे ज्ञान नसते. त्यामुळे कोणत्या कर्मात प्रवृत्त व्हावे म्हणजे कोणते कर्म करावे अथवा कोणत्या कर्मातून निवृत्त व्हावे, कोणते कर्म करू नये हे त्यांना ओळखताच येत नाही. म्हणूनच ते अविचाराने अयोग्य कर्माकडे वळतात व त्यामुळे अधपतित होतात. त्यांची वृत्ती भोगी तर असतेच, शिवाय ते भोग जास्तीत जास्त आपल्यालाच कसे मिळतील यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते पूर्ण करण्यासाठी ते सारासार विचारही बाजूला सारतात. खरे तर त्यांच्याजवळ योग्य अयोग्य हा विचारच नसतो, म्हणून भोगप्राप्तीसाठी ते काहीही करायला तयार असतात. आसुरी संपत्तीच्या लोकांची प्रवृत्ती इंद्रिय सौख्यावर म्हणजेच भोगावर आधारलेली असते. त्यामुळेच ते इंद्रिय संवेदनांप्रमाणे आपले कर्म ठरवितात, म्हणजेच ते पशुव जीवन जगतात. खरे तर पशुसुद्धा यांचेपेक्षा बरेच असतात, पेक्षा चांगले असतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ते निसर्गाचे सर्व नियम स्वभावतःच पालन करणारे असतात. निसर्गाने प्रत्येक पशुचे खाद्य ठरविलेले आहे. जसे वाघ सिंह कधीही गवत खात नाहीत, तर हरणे, गाई, म्हशी इत्यादी प्राणी मांसाहार करीत नाहीत. पशूंचा मिलनाचा काळसुद्धा ठरलेला असतो. परंतु माणूस मात्र एक प्राणी असा आहे की तो खाद्य अखाद्य, पेय अपेय यांचा भेद करीत नाही. त्याला जे हवे ते तो खातो. त्याच्या परिणामाची तमा बाळगत नाही. आहार विहाराचे बाबतीत माणसाने निसर्ग नियमांना केव्हाच झुगारून दिले आहे. त्याला परमेश्वराने दिलेल्या बुद्धीच्या जोरावर तो कृत्रिम खाद्यपेय तयार करीत राहतो. बुद्धी असल्याने त्याला पशु म्हणता येत नाही, पण मिळालेल्या बुद्धीचा उपयोग तो मानवाच्या व निसर्गाच्या हितासाठी करताना दिसत नाही. आजकाल तर प्रत्येक व्यवसाय हा धंदा झाला आहे, तो केवळ धन मिळवण्याचा. स्वतःला कोट्यावधी रुपये मिळावेत म्हणून समाजाला व्यसनाधीन करण्यासाठी व त्याकडे त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन तंत्रांचा उपयोग केला जातो. असा पैसा मिळविताना मनाचे पावित्र्य, समाजहित यांचा कोणीच विचार करीत नाही. मिळवून धन उत्तम व्यवहारे हे संत तुकारामांचे आदेश लोक सोयीस्करपणे विसरून गेले आहेत. जो प्रकार धन मिळवण्याचा तोच खर्च करण्याचा सुद्धा आहे. केवळ स्वतःचे सुखासाठी, भोगासाठी ते कोट्यावधीची संपत्ती जमा करतात आणि खर्चसुद्धा करतात. मुंबईतील एक कोट्याधीश व्यापारी किंवा उद्योगपती यांची अनेक मजली इमारत आहे. त्यांच्या घरात किती लोक राहतात आपल्याला माहिती नाही. अशावेळी गीतेत सांगितलेली चित्तशुद्धीसाठीची कर्मे लोप पावलेली दिसतात. समाजामध्ये आज शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, कलावंत, लेखक, व्यापारी, लोकनेते यापैकी कोणीही समाज मनाचा, स्वतःचा, अगर आपल्या पुढील पिढीचा सुद्धा फारसा विचार करताना दिसत नाही. कारण आत्मविकास फक्त धनाच्या, संपत्तीच्या परिभाषेतच मोजण्याची वृत्ती वाढलेली दिसते. तोच सदाचारी जो अधिकाधिक धन मिळवतो. सदाचारीही तोच ज्याचे योगाने विपुल धन मिळते. मग ते धन कोठून आणले, कसे आणले याचा विचार करायला आजकाल आपल्या समाजात कुणाला वेळच नाहीये. असे हे प्रवृत्ती व निवृत्ती यांचे ज्ञान नसलेले आसुरी वृत्तीचे लोक समाजात आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळत आहेत. भगवंताने अशा लोकांना पशुची सुद्धा उपमा दिलेली नाही. ते संसारेषु नराधमान किंवा अशुभानम नराहा असे भगवंतांनी त्यांना म्हटलेले आहे. प्रवृत्ती निवृत्तीकडे लक्ष न दिलेल्या लोकांचे लक्ष शुद्धी अशुद्धीकडे सुद्धा नसते. त्यांना समाजात व प्रपंचात
सुव्यवहार कसे करावे याचेही ज्ञान नसते. घरातील वडीलधारी अगर समाजातील मान्यवर कर्तृत्व अशा वरिष्ठ लोकांशी कसे वागावे, कसे वागू नये, त्यांच्याशी कसे बोलावे हे त्यांना कळत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे बोलणे व आचरण असत्यच असते. खाणे पिणे, विविध उपभोग घेणे, स्वतः आरामात राहणे, तसेच सर्व सुखे मलाच मिळावीत व ती माझीच असायला हवीत यासाठी ते अगदी तत्पर असतात. स्वाभाविकच सदाचार, सत्य याकडे ते पाठ फिरवतात. थोडक्यात जशी जशी आसुरी संपत्ती येते तसा तसा विवेक लुप्त होताना दिसतो. माणूस भोगपरायण झाल्याने त्याला काय करावे किंवा काय करू नये याचे सुद्धा भान राहत नाही. तसेच ते बाह्यशुद्धीचे आचरणही करीत नाहीत. मग अंतःकरण शुद्धीसाठी सत्यपालनाचे विचार त्यांचे मनात कसे काय येणार? भगवंत ही आपली व्यथा अर्जुनाला सांगत आहेत आणि त्याच्या करवी किंवा त्याचे निमित्त करून आपल्या सर्वांना हे सांगत आहेत. कारण आजकाल समाजाचे चित्रसुद्धा विदारक दिसायला लागले आहे. ते बदलावे अशी भगवंताची सुद्धा इच्छा आहे. इथे आपण थांबूया.